आपल्यासोबत भाजप आमदार बबनराव लोणीकर आहेत. त्यांचं एक वक्तव्य जे ते चांगलंच व्हायरल झालेलं, त्यावर विरोधक देखील टीका करतायत. आमदार साहेब, कालचं एक वक्तव्य होतं ते सध्या व्हायरल होतं, विरोधकाकडनं टीका होती तुमच्यावर. जे विरोधक आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात टीका करण्यापलीकडे काय केलेलं आहे? चांगदेव किती वर्ष जगले, किती वर्ष वाचले, तसं माझ्यावर टीका करणाऱ्यांना मला हा प्रश्न विचारायचा की तुम्ही शेतकऱ्यासाठी काही केलं आहे का? जनतेसाठी काही करता का? उठला सुटला भोंगा वाजवता, याच्या पलीकडे काय? मी शेतकऱ्यांचा भूमिपुत्र आहे. मी 13 निवडणुका लढल्या, सरपंच झालो, सभापती झालो, 25 वर्ष आमदार आहे, मंत्री राहिलो, 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले, आंदोलन केले. दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, महापूर आहे, गारपीट आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. आणि आता केंद्र सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, किसान सन्मान योजना आहे, सोलार बसवण्याची योजना आहे, 100 योजना आहेत केंद्र सरकारच्या. तर केंद्र सरकारच्या एकूण एक योजना माझ्या विधानसभेमध्ये मी राबवल्या. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एकूण एक योजना मी माझ्या मतदारसंघात राबवतो. आणि वाटूरला सोलार बसवण्याचा कार्यक्रम होता, नुसतं वाटूरला नाही तर 8 गावात 2-2 हजार लोकांचे मोठे मोठे कार्यक्रम झालेत. महाराष्ट्र आणि केंद्राची कोणती योजना आली की त्याची अंमलबजावणी मराठवाड्यात पहिल्यांदा परतूर विधानसभा मतदारसंघात होते. आणि काल वाटूरला मोफत वाळूचे पास वाटण्याचा कार्यक्रम होता. काल वाटूरला बँका, पतसंस्था, शाळा, कॉलेज सगळीकडं अगदी घराघरात सोलार लावण्याची योजना होती, त्याची माहिती देण्यासाठीचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलताना मी म्हणालो की काही राजकीय पक्षाचे, गाव पातळीवरचे काही कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे हे महिन्यानं लावलेले कार्यकर्ते, पेडवर काम करणारे कार्यकर्ते, हे आम्ही एवढ्या योजना राबवतो याच्यावर टोल करतात. माननीय प्रधानमंत्र्यावर टोल, माननीय मुख्यमंत्र्यावर टोल, माझ्यावर टोल करतात. आणि मी राजकीय पक्षाच्या लोकांवर हे बोललेलो आहे. त्याच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये शेतकरी किंवा सामान्य नागरिक हा दैवत आहे. मी 40 वर्ष सेवा केलेली आहे आणि माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी शेतकऱ्यांची बाजू घेत राहणार, सरकार कुणाचंही असलं तरी. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. एका गावात 2200 घरकुलं दिलेत आष्टीमध्ये, 40,000 घरकुलं मतदारसंघात दिलेत, 1,10,000 महिलांचं मानधन सर्व केलं लाडक्या बहिणीचं, 27,000 संजय निराधार, श्रावण बाळ योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, ह्या सगळ्या योजनेचे 27,000 लोकांच्या मागच्या वर्षात पगार चालू केल्या. 12 तास 18 तास जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. हे टोळक्याच्या संदर्भातलं विधान आहे. आणि काय म्हणतात खेड्यात, एखादा मुलगा अभ्यास करत नाही, शेतात जात नाही, आईवडिलांचं काम ऐकत नाही, कार्ट आमचं काम करत नाही म्हणतात. बाप 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 म्हणणं काय? शहरामध्ये उच्च शिक्षित लोक आहेत ते वडील म्हणतात. आम्ही खेड्यात, आमच्या खेड्यातल्या माणसाला आम्हाला बाप समजतो. आम्हाला खेड्यातल्या माणसाला आईच्या ऐवजी माय बोलणं सोपं जातं. माझी माय माऊली आहे. आणि म्हणून जे टीका करणारे लोक आहेत, हे जे काही सकाळपासून बोलतायत, येईनच हे टोळकं तयार केलेलं आहे. यांना पेड देऊन आमच्या विरोधात टोल करायला सांगतात. त्याच्यामुळं मी काही बोललेलो नाही. आणि मी शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यात कधी सामान्य नागरिक असो किंवा शेतकरी असो त्यांच्या विरोधात बोललो नाही, बोलणार नाही. आणि ह्यांना लय पुळका आला आहे, यांना जे लय वाटतं ना, तर मला शेतकऱ्यांची माफी मागायला काय, मी बोललोच नाही, मी काही अपराध केलाच नाही, मी गुन्हाच केला नाही. पण मी जर बोललो तर मी 1000 वेळा आमच्या शेतकऱ्यांची हात जोडून माफी मागेल. काय मला त्याची लाज वाटणार नाही. लोणीकर साहेब, तुमची भावना खरी होती, पण शब्द रचना चुकली असतं मला वाटतं, कारण तुम्ही एक जबाबदार माजी मंत्री आहात, आमदार आहात. त्यामुळं शब्द रचना चुकलेली नाही. जसं महिन्यानं लावलेलं टोळकं, 10 लोकांचं टोळकं हे टोल करतं, त्यांना काहीच बोलायचं नाही, असं कसं चालेल? मी बोललो आहे ते टोळक्याच्या विरोधात बोललेलं आहे. आणि ते झोंबलं आहे
ते राजकीय पक्षाच्या काही लोकांना झोंबलं आहे, त्याच्यामुळं ते आरडाओरडा करतायत. त्यांना बाकी काम नाही ना काही. ठीक आहे. मुख्यमंत्री म्हणालेत की आमदार लोणीकरांचं वक्तव्य चुकीचं आहे, आम्ही त्यांना समज देऊ. माझ्या आयुष्यात मला कोणीही समज दिलेली नाही. त्यांच्यापर्यंत मी माझी नीट बाजू आज मांडेल, मी त्यांना सांगेल. त्यांनी ज्या टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या त्याच्या आधारे ते बोलले असतील आणि समज दिली तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, काय त्याच्यामध्ये वावगं आहे. त्याने जर सांगितलं की हे टोल करणारे जे टोळके आहेत यांच्या विरोधात काही बोलू नका, तर बोलणं बंद करू, काही अडचण नाही. हे होते माझे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि काल त्यांचं एक वक्तव्य व्हायरल झालं. आज मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचं वक्तव्य चुकीचं असून त्यांना समज देऊ असं बोलले असले तरी माझं वक्तव्य चुकीचं नाही, मी राजकीय टोळक्याबद्दल बोललो असं लोणीकर यांनी म्हटलं आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.